नमस्कार, जय महाराष्ट्र। तर सर्वांनाच माहिती आहे की आपलं सध्या कुठल्या योजनेवर काम चालू आहे। तर आपली जी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्या योजनेवरती नवीन अपडेट एक अशी आलेली आहे। आपण डायरेक्ट व्हिडिओला चालू करूया। आता जास्त वेळ घेत नाही मी तुमचा। पण चॅनलला आपल्या जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर जरूर करा। हे करायला पैसे लागत नाहीत। तर कारण का शेअर करा म्हणते, कारण हा व्हिडिओ आपल्या तळागाळापर्यंतल्या महिलांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना ज्या काही समस्या असतील त्यांच्या आपल्या या व्हिडिओमधून त्यांच्या समस्यांचं उत्तर मिळेल आणि त्या योग्य रीतीने फॉर्म वगैरे भरू शकतील। तर अपडेट आपली अशी आलेली आहे की मग एक व्हिडिओ शेअर केलाय की आपली वेबसाईट चालू झालेली आहे। तर ज्या महिला नवीन फॉर्म भरणार असतील त्याच महिलांनी वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे। ऍपमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर आता परत फॉर्म भरू नका, तुम्ही वाट बघा। तुम्हाला काही ना काही मेसेज येईल आणि ऍप सुद्धा चालू होईल। ऍप चालू झाला की तुम्हाला एडिटचं ऑप्शन येणार आहे। जर तुमचा फॉर्मचा स्टेटस असेल तुम्हाला मेसेजद्वारे कळणार आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऍपवरती बघायचं आहे की काय प्रॉब्लेम आहे, त्याप्रमाणे तुमचा फॉर्म जर एडिट करायचा असेल तर एडिट करा। जो काही प्रॉब्लेम असेल त्याप्रमाणे तुमच्या फॉर्मचा स्टेटस तुम्हाला दिसणार आहे ऍपवर। तर ऍपवर फॉर्म भरलेल्या महिलांनी परत फॉर्म भरायचा नाही, मेसेजची वाट बघा। आता दुसरा जो विषय आहे आपल्या वेबसाईटचा, तर वेबसाईट चालू झालेली आहे। सर्व महिलांनी फॉर्म भरून घ्या। ज्यांनी अजून ऍपवर फॉर्म भरलेलाच नाही त्याच महिलांनी फॉर्म भरायचा आहे वेबसाईटवर। फॉर्म भरते वेळेस मी एकदा परत सांगणार आहे, अगोदर पण सांगितलंय, परत एकदा सांगते। खूप महिलांचे प्रश्न येत आहेत मला, म्हणून तुमच्या आधार आणि तुमचं बँक दोन्ही संलग्न पाहिजे। तुम्ही हे चेक करून घ्या, कारण तुमचे पैसे हे डायरेक्ट अकाउंटवर येणार आहे। जर तुमचं आधार आणि बँक अकाउंट संलग्न नसेल तर खूप मोठा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो आणि तुमच्या अकाउंटवर पैसे येणार नाहीत। याची काळजी सर्व महिलांनी घ्यावी। आता नवीन फॉर्म भरणाऱ्यांसाठी पण हा मेसेज आहे आणि ज्या महिलांनी आपले स्वतःचे अगोदर फॉर्म भरलेले आहेत ऍपवर त्यांच्यासाठी सुद्धा हा मेसेज आहे। तुम्ही पण चेक करून घ्या की तुमचं आधार आणि तुमची बँक, म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि तुमचे बँक दोन्ही संलग्न आहेत का। नसतील तर बँकेत जाऊन संलग्न करून घ्या। नसतील तर बँकेत जाऊन चेक करून घ्या की तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट संलग्न आहे का, म्हणजे लिंक आहे का। कारण तुमच्या अकाउंटवर पैसे येणार आहेत। ज्या महिलांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, ज्या पात्र आहेत ह्या योजनेसाठी, त्यांनी सुद्धा आपलं आधार आणि आपली बँक हे चेक करून घ्यायचे की दोन्ही संलग्न आहेत का। ही खूप मोठी अपडेट आहे, नाहीतर पैसे अकाउंटला येणार नाहीत। आणि दुसरी जी अपडेट आहे की काल 4 दिवसापूर्वीच आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आपल्या की या योजनेचे कमीत कमी आतापर्यंत 1 करोड 5 लाखापेक्षा जास्त महिला या योजनेच्या पात्र झालेल्या आहेत। त्यामुळे पात्र महिलांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा। तर तुमच्या अकाउंटमध्ये या महिन्याच्या म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या 19 तारखेपर्यंत 3000 रुपये येणार आहेत 2 महिन्यांचे। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, फक्त अकाउंट चेक करून घ्या आणि आधार चेक करून घ्या ज्या महिला या योजनेच्या पात्र झालेल्या आहेत। ही खूप महत्वाची अपडेट आहे। त्यामुळे महिलांनी पटापट जाऊन आपला अकाउंट चेक करायचं आहे आणि आधार चेक करायचं आहे की संलग्न आहे का नाही। ही खूप महत्वाची अपडेट आहे। आणि अजून एक दुसरी अपडेट आहे, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, परत एकदा नमूद करते मुद्दा इथे की आतापर्यंत 1 करोड 5 लाख महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत। पण मुख्यमंत्र्यांनी जसं काल सांगितलेलं आहे की या योजनेसाठी कमीत कमी 2.5 करोड म्हणजे 2.5 करोड महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे महिलांनी अजिबात काळजी करायची नाही। तुमचे सुद्धा फॉर्म हे अप्रूव्ह होणार आहे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि ज्या आता नवीन फॉर्म भरणार आहे। त्यामुळे काळजी करू नका। 2.5 करोड महिला ह्या खूप असतात, त्यामुळे 2.5 करोड महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर जी तिसरी अपडेट आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे की बहुतेक या योजनेच्या अंतर्गतचे 1,500 तुम्हाला मिळत आहेत। आता ऑगस्ट मध्ये 3,000 मिळणार आहेत। तर त्याच्यावर पण अजून नियोजन चालू आहे, त्याच्यावर त्यांची बैठक चालू आहे की त्यांची चर्चा चालू आहे याच्यावर की अजून बहुतेक तुमची जी रक्कम आहे ही जी महिन्याला 1,500 तुमच्या अकाउंटला येणार आहेत या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत, तर तुमची रक्कम जी आहे ते वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे तिथेही काळजी करू नका आणि फॉर्म सुद्धा भरून घ्या पटापट आणि जे काही मेसेज येतील तसं त्याच्याप्रमाणे तुमची प्रोसेस करा। तुम्हालाच टेक्स्ट मेसेज येणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। तुमचे फॉर्म व्यवस्थित भरून घ्या। काहीही अडचण असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा, आपण तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत आहोत। आतापर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत। जशी माझ्याकडे अपडेट येते मी लगेच तुम्हाला अपडेट देत असते। आपलं ग्राउंड लेवलला तळागाळातल्या महिलांसाठी या योजनेवर काम चालू आहे आणि आपल्या चॅनलवरती अजून केंद्र आणि राज्य सरकारच्या भरपूर योजनांचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत।
या संदर्भामध्ये कुठल्याही योजनेचे, राज्य आणि केंद्राच्या कुठल्याही योजनेवरती जर तुम्हाला व्हिडिओ माहिती हवी असेल किंवा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी नक्कीच व्हिडिओ अपलोड करेल. ज्या पण योजनेबद्दल तुम्हाला माहिती नाही आणि माहिती हवी आहे तर आपण त्या योजनेबद्दल तुम्हाला माहिती सांगू आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील त्याचे उत्तर सुद्धा आपण देऊ. तर या खूप महत्त्वाच्या अपडेट होत्या. आणि दुसरं, मी आपल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भात पण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही जाऊन बघा. कारण ती योजना आणि ही योजना संलग्नच आहे. तर या योजनेचा म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळाल्यानंतर त्या योजनेचा सुद्धा तुम्हाला लाभ मिळू शकतो. पण त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे याचा व्हिडिओ मी अपलोड ऑलरेडी केलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर नक्की जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. जे आपल्या माध्यमातून माहिती मिळेल की आपण या योजनेवर काम करतो आणि तुमच्या प्रश्नांचे जे काही आहेत ते लिगल प्रश्नांची उत्तरं देतोय. आपल्या चॅनलवर फ्रॉड काहीच नसतं, विनाकारण काहीच बोललं जात नाही. जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत तेच आपल्या चॅनलवरती अपलोड असतात योजनेसंदर्भामध्ये. मी असं बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, पण खास करून योजनांचे पण व्हिडिओ आपल्याला, कारण माझं काम आहे योजनांवर, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांवरतीच माझं काम आहे. त्यामुळं मी या योजनांवरती व्हिडिओ बनवत असते. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.